नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत 1 वाटी रव्यापासून पापड। तर पापडांची रेसिपी अगदी सोपी आहे आणि झटपट होते। अगदी नो फेल रेसिपी आहे। तुम्ही पहिल्यांदा जरी बनवली ना तरी अजिबात चुकणार नाही। फक्त व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही स्टेप बाय स्टेप बनवा आणि मला कमेंट करून सांगा की तुमची रेसिपी कशी झाली ती। तर आता चला वेळ वाया न घालवता आपण आता रेसिपीला सुरुवात करणार आहोत। तर इथे मी पहिल्यांदा तुम्हाला साहित्य दाखवते। तर साहित्यामध्ये 1 वाटी रवा घेतला आहे, अर्धा चमचा जिरे घ्यायचे, चवीनुसार मीठ घ्यायचे, अर्धा चमचा पापड खार घ्यायचा आहे आणि कोथिंबीर तुम्हाला आवडीनुसार घ्या किंवा नाही घेतली तरी काही प्रॉब्लेम नाही। आणि आपल्याला 1 चमचा तीळ घेतले, मी पांढरे तीळ घेतले। तर इथे मी एक बाउल घेतला आहे, बाउलमध्ये आपल्याला रवा ॲड करून घ्यायचा आहे। रवा इथे मी बाउलमध्ये घालून घेतला आहे आणि हा जो रवा आहे तो आता स्वच्छ असा हाताने आपल्याला धुवून घ्यायचा आहे। त्याच्यावरती डस्ट वगैरे काही असेल ना, धूळ माती ते निघून जाते, म्हणून आपल्याला असं 2 पाण्याने स्वच्छ रवा धुवून घ्यायचा आहे। तर मी आता बघा स्वच्छ आपला रवा जो आहे तो धुवून घेतलेला आहे आणि असा व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला। आणि आता हे जे आपला रवा आहे तो आपल्याला रात्रभर भिजण्यासाठी ठेवायचा आहे, किंवा तुम्ही 4 ते 5 तास रवा भिजवला तरी चालेल। तर पण मी ते रात्रभर भिजू दिलं आहे। तर आता आपल्याला या रव्यामध्ये जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे। तर हे आपण आता व्यवस्थित हे पाणी सगळं काढून घेणार आहोत। असं जर पाणी काढलं ना तर आपले पापड जे आहेत ते अजिबात लाल होत नाहीत। तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला 2 वाटी पाणी ॲड करून घ्यायचे। ही जी वाटी आहे ती रवा मोजलेलीच वाटी आहे। तर मी पाण्याचं प्रमाण तुम्हाला शेवटी सगळं सांगेल की किती पाणी आपल्याला लागलं शेवटपर्यंत ते। आता आपल्याला इथे कढई मी गॅसवरती ठेवली। कढईमध्ये आपल्याला रवा ज्या वाटीने मोजला आहे ना त्याच वाटीने आपल्याला 5 वाटी पाणी मोजून घ्यायचे। तर इथे मी 5 वाटी पाणी मोजून घेते। आता हे पाण्याला आपल्याला उकळी येऊ द्यायची। तर पाण्याला आपल्या उकळी आलेली आहे। आता याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ ॲड करून घ्यायचे, पांढरे तीळ घेतले मी, जिरे ॲड करायचे आता, आणि पापड खार। आता हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि याला परत आपल्याला ह्या पाण्याला उकळी आणून घ्यायची। पाण्याला व्यवस्थित उकळी आली ना नंतर आपल्याला हे जे बॅटर आहे ना आपलं रव्याचं ते आपल्याला याच्यामध्ये ॲड करून घ्यायचे। तर इथे मी चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेते, म्हणजे गुठळे वगैरे होणार नाहीत। तर आपल्याला ही एक काळजी घ्यायची की गुठळे होणार नाही याची आपल्याला व्यवस्थित काळजी घ्यायची आहे। तर आता हा जो मी पूर्ण रवा आहे तो पूर्ण मी याच्यामध्ये ॲड करून घेतला आहे। तर असं आपल्याला व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे। तर आता मी तुम्हाला पाण्याचं प्रमाण सांगते। मी पहिल्या 2 वाटे घेतलेल्या आणि नंतर 5 वाटे घेतलेल्या, म्हणजे आपल्या पूर्ण 7 वाटे आपल्याला पाणी लागलेलं आहे। आणि वाटी आपल्याला एकच घ्यायची आहे, कुठलीही तुम्ही घरातली 1 वाटी घेऊ शकता, त्या एकाच वाटीचं आपल्याला प्रमाण घ्यायचं आहे। 1 वाटी रवा असेल तर 7 वाटी आपल्याला पाणी घ्यायचं आहे। जर तुम्हाला घट्ट बॅटर वाटलं तर पाणी तुम्ही वाढवू शकता अंदाज घेऊन। आता हे जे बॅटर आहे ते आपल्याला असं व्यवस्थित ढवळत राहायचं आहे सतत। नाही ढवळलं ना तर जे आपला रवा जो आहे तो बुडाला चिकटू शकतो, म्हणून आपल्याला ढवळत राहायचं आहे। तर हे बघा असं 5 ते 7 मिनिट आपल्याला व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे। आणि हे बघा आता आपले बॅटरला अशी उकळी फुटायला लागलेली आहे, म्हणजे ते व्यवस्थित शिजले जाईल। आता गॅसची फ्लेम जी आहे ते आपल्याला मीडियम ठेवायची आहे। गॅस जर फुल ठेवला तर आपलं खालनं करपू शकतं हे बॅटर। आता हे झाकण ठेवायचं काढायचं असं आपल्याला 5 ते 7 मिनिटं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। झाकण जर ठेवलं ना तर उतू येऊ शकतं किंवा सांडूही शकतं आणि खाली बुडालाही लागू शकतं, म्हणून आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आणि असं सतत चमचा फिरवला ना तर सगळं बॅटर सगळीकडनं सारखं शिजलं जातं। आता हे परत आता मी एकदा झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे। आपल्याला जोपर्यंत हे जे बॅटर आहे ते बॅटर आपलं चिकट होत नाही आपल्याला तोपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। एक पूर्ण सगळा वेळ जो आहे तो फक्त 10 मिनिटं आपल्याला लागतो। 10 मिनिटं जर चांगलं शिजवलं ना तर बॅटर खूप छान होतं। तर हे आपलं बॅटर शिजलेलं आहे। असं चमच्यावर घेतलं आणि बोट फिरवलं ना, मध्ये बोटाला अशी रेष पडली तर म्हणायचं आपलं बॅटर चांगलं शिजलेलं आहे। तर आता इथे मी एका बाउलमध्ये काढून घेतले आणि इथं प्लॅस्टिकचा पेपर असं घरातच आपला अंतरला आहे आणि त्याच्यावरती आपल्याला हे पापड पसरवून घ्यायचे। हे पापड तुम्ही घालताना थोडे जाड ठेवले तरी चालतात, कारण ते वाळल्यानंतर खूप पातळ होतात। तर हे माझे 1 वाटी रव्यापासून एवढे पापड झालेले आहेत। तर आता मी हे कडकडीत उन्हात 1-2 दिवस आपल्याला हे वाळून घ्यायचे, कारण आता उन्हाळा आहे त्याच्यामुळे पापड पटकन वाळले जातात। तर आपले 2 दिवसानंतर हे असे एकदम काचेसारखे पापड तयार झालेले आहेत। तर तुम्हाला दिसत असेल की किती एकदम ट्रान्सपरंट पापड आपले तयार होतात। तर इथे आपले 1 वाटी रव्यापासून जे पापड आपण बनवले होते ते एवढे माझे असे पापड झालेले आहेत। सुकल्यानंतर तुम्हाला अंदाज येईल की किती पापड होतात ते।
तर आता हे जे पापड आहे ते तुम्हाला मी दाखवते किती ट्रान्सपरंट झाले ते. हे पहा, मी तुम्हाला हातात घेऊन जो पापड दाखवला आहे ना, तो असा घालताना खूप जाड वाटत होता, पण असं सुकल्यानंतर एकदम एकदम काचेसारखा पापड दिसतो. तर आता हे जे पापड आहे ते आता मी तळून दाखवते. तर इथे मी कढईमध्ये तेल गरम करून घेतले आणि याच्यामध्ये आपल्याला तेल जे आहे ना ते आपल्याला जास्त कडकडीत नाही करायचं, अगोदर गरम करायचं, नंतर मिडियम गॅसवरती आपल्याला हे पापड जे आहे ते तळून घ्यायचे. आपण बाहेरून जसे पापड आणतो ना, सेम तसे पापड लागतात खायला. हे खूप सुंदर टेस्ट येते या पापडांना. तर मी आता हे तळून दाखवते तुम्हाला. तर हे आपले तळल्यानंतर हे असे पापड दिसतात आणि टेस्ट खूप भारी टेस्ट आहे या पापडांची. तर रेसिपी अगदी सोपी आहे आणि झटपट होणारी आहे. तर रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.